फिर भाजी का कलर हरा होगा तो हम भाजी को भगवा करके खाएंगे, लेकिन ये भाजी भगवी होगी। गाजराची भाजी खाऊ, आम्ही टोमॅटोची भाजी खाऊ, आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण रंगात यायला लागल्या। आम्ही भोपळी मिरच्या भगव्या करू, भोपळा आम्ही खाऊ, आम्ही काकड्या हिरव्या करू, परंतु आम्ही भगवे करू आणि मग ते भाजी देखील आता नवीन नवीन तंत्रज्ञान येते। यायला विचारू बाबा की पालक भगवा कसा करायचा, आम्ही भगवा पालक। हिंदू की तो बकरा बोले मुसलमानों का, तो भगवा बकरा भी बना लेंगे। त्याच्यामुळे असं काही नाहीये सभापती महोदय। प्रसाद लाड बोलायचं नाही का आपल्याला? सभापती महोदय, मला माझ्यावरती दबाव आणतात तुम्ही, बोलण्यासाठी दबाव आणतात, बोला। सभापती महोदय, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026च्या सभापती महोदय आज आपण मला इथे बोलायला संधी दिली। खरं तर जसं अनेक सदस्यांनी सांगितलं की हे विधेयक खरं मांडायची गरजच नव्हती, हे विधेयक हे खरं आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, परंतु हे करत असताना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक सांस्कृतिक आणि संवैधानिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेला येतो याचा मला आनंद आहे। हे विधेयक कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे रक्षण करणारे विधेयक आहे, हे देखील मला ठामपणे या सभागृहाला सांगावं असं वाटतंय। संविधान आणि त्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला धर्म मानणाऱ्या आणि आचरण करणाऱ्याला अधिकार देते, परंतु जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या अधिकार संविधानाने कोणालाही कुठेही दिलेला नाही। म्हणूनच हे विधेयक संविधानाच्या भावनेला बळकट करणारं विधेयक आहे, हे आज मी सभागृहाला फार स्पष्टपणे सांगू इच्छितो। विधेयकाचे मुद्दे देखील फार सभापती महोदय स्पष्ट आहेत। बळजबरीने आणि फसवणुकीने होणारे धर्मांतर थांबवावे, विशेषतः महिला, अल्पवयीन, अनुसूचित जाती जमातीचे संरक्षण करणे, समाजात विश्वास, सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर धर्मांतर केल्यास त्याला 3 ते 5 वर्ष, गंभीर प्रकरणामध्ये 7 वर्षाचा कारावास देणे, 1 लाखापर्यंत दंड ठोकावणे आणि माननीय आमचे तरी आपण लावून धरले हे महत्वाचं आहे। भाई जगताप साहेब यांनी तर यावरती अनेक उदाहरणं दिली, त्यांनी त्यांच्या घरचं उदाहरण देखील दिलं। धन्यवाद। आम्हाला त्यांचा आदर आहे की त्यांचं मन मोठं आहे, अशा पद्धतीत त्यांनी त्यांच्या घराच्या कुटुंबाचं उदाहरण या सभागृहात दिलं। परंतु भाईंनी ज्या पद्धतीत सांगितलं की एखाद्या आदिवासीला जर 7 लाखाचा दंड झाला तर तो कसा भरेल, याच्या मागचं उदाहरण देत असताना आमच्या खापरेताईंनी देखील उदाहरण दिलं। आम्ही आज या सभागृहात बोलत असताना फक्त मुस्लिम समाजाच्या धर्मांतरांबद्दल आतापर्यंत आम्ही बोलत आलो, परंतु मला या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी भीती मुस्लिम धर्माबरोबर वाटते ती ख्रिश्चन धर्माचं धर्मांतर होण्याची। पण आज तुम्ही जगामधले अनेक देश जर पाहिलेत तर आज जसं परिणय फुके साहेबांनी सांगितलं की लंडन असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, आज जर्मनी असेल, आज या जगामधल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी ईदच्या दिवशी जो नमाज पढला जातो त्यावेळेला ते ट्रॅफेंगल स्क्वेअरसारखे स्क्वेअर देखील बंद केले जातात। आणि मग अशा परिस्थितीमध्ये या धर्माचा जो वाढ केली जाते त्यांच्या वाढीला आम्ही म्हणतो की धर्म वाचवतात आणि आम्ही करायला गेलो तर तो गुन्हा असतो, हे मला आज या सभागृहाच्या माध्यमातून सांगायचं आहे। सभापती महोदय, आम्ही एखादी महाआरती करायची म्हटली तर त्याच्यावर गुन्हा होतो, आम्हाला महाआरती करताना परवानगी घ्यावी लागते, परंतु एखाद्या शुक्रवारचा नमाज पढत असताना बँड्रासारखं रेल्वे स्टेशन देखील बंद केलं जातं, भेंडी बाजारमधनं आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते। आम्ही म्हणतो की जे हिंदुस्थानात राहणारे मुसलमान आहेत ते आमचे मुसलमान आहेत, परंतु ज्या पद्धतीमध्ये याचं विष पेरलं जातं ते विष कुठेतरी थांबलं पाहिजे, याचं देखील मी या सभागृहात उच्चार काढतो। माननीय आमचे नेते प्रवीण दरेकर साहेबांनी लव्ह जिहादची अनेक उदाहरणं या सभागृहात दिली, मीही त्याच्यातून सभापती महोदय मोजून 29 प्रकरणांमध्ये मी स्वतः लव्ह जिहादचं काम केलेलं आहे। धारावीसारख्या भागात, एंटॉपिलसारख्या भागात, चेंबूर, मानखुर्द, कुर्ला या ठिकाणी लव्ह जिहादची प्रकरणं होत असताना आपण सभापती महोदय एखाद्या प्रकरणात कधीतरी समोर ह्या वेळेला ज्या वेळेला हे लव्ह जिहादचं प्रकरण होतं त्यावेळेला तुम्ही समोर आला पाहिजेत। त्या मुलींची जी भावना असते, जसं मगाशी उमाताईंनी सांगितलं की हिप्नोटाईज केलं जातं, खऱ्या अर्थाने हिप्नोटाईज करण्याचं काम केलं जातं। आणि हा लव्ह जिहाद म्हणजे लव्ह जिहाद काय तर ज्याप्रमाणे आम्ही बॉम्ब ठेवण्यासाठी एखादा दहशतवादाला पैसे देतो, एखादा मुंबई उडवायची असेल, मुंबईमध्ये गोळीबार करायचा असेल तर कसाबला आणला जातो,
त्याप्रमाणे लव्ह जिहादमध्ये देखील रेट कार्ड आहेत साहेब सभापती महोदय. एखाद्या मुलीला फसवायचं कसं, मग ती मुलगी कुठल्या कशा पद्धतीची आहे, तिच्या घरामध्ये तिचे वडील नाही आहेत का, ती मुलीची आई एखादी छोटं घरकाम करते का, मग त्या मुलीला मोटरसायकलवरनं फिरण्याचं आमिष दाखवायचं, चांगले परफ्यूम द्यायचे, मोबाईल द्यायचा, आणि अशा प्रकारची त्याची फंडिंग कुठून केली जाते, तर ती फंडिंग त्याची त्यांच्या सिस्टीम्समधनं केली जाते, हे देखील काही प्रकरणात सिद्ध झालं. आणि मग अशा प्रकरणात जेव्हा पालक रडत आमच्याकडे येतात, आम्ही एक कार्यकर्ता म्हणून पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बोलतो, त्यावेळेला ती हिप्नोटाईज केलेली मुलगी म्हणते की मी जे करते माझ्या मर्जीने करते, मी 18 वर्षापेक्षा मोठी आहे, त्यामुळे पोलीस देखील त्यामध्ये काही करत नाही. आणि मग कालांतराने 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 9 महिन्यांनी त्या मुलीला जे वेगवेगळे अनुभव यायला लागतात सभापती महोदय, त्यावेळेला तिला सत्य परिस्थिती कळली जाते की तिला एक प्रकारे हिप्नोटाईज करून तिच्यावरती लव्ह जिहादचे पैसे घेऊन तिचा वापर केला गेलाय आणि अनेक ठिकाणी तिला वापरलं गेलं जातं, याचा देखील तिला अनुभव येतो. पण तोपर्यंत समाजामध्ये तिच्या आईवडिलांची प्रतिष्ठा संपलेली असते, आई वडील घरात घेत नाहीत, ना घर का ना घाट का अशी परिस्थिती त्या मुलीची होते. आणि 90% मुलींची परिस्थिती शेवटी आम्ही केलेली चूक आम्हालाच निस्तरावी लागेल या भावनेतून त्या घरात राहतात. काही मुली आत्महत्या करतात, काही मुली पळून जातात. पळून गेलेल्या मुली, लापता मुलींची आज या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काही गिनती नाही अशा प्रकारची प्रकरणं आज या देशामध्ये चालली आहेत. त्यामुळे या मुली जातात कुठे, मग या मुलीला कुठेतरी पळवून जाऊन विकलं जातं का, याच्यावर देखील आज सभागृहात चर्चा झाली पाहिजे आणि सरकारने आणि गृहमंत्र्यांनी त्याच्यावर देखील एकदा कुठेतरी निवेदन केलं पाहिजे. कारण आज बालिका, लहान मुली पळवण्याची संख्या, मोठ्या 18 वर्षाच्या मुलींना फसवून पळवण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणावर झाली. सभापती महोदय, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2022-23 साली मी आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचा एक कार्यक्रम भरवला होता वाराणसीमध्ये चित्राताई, आणि आम्ही काही प्रमुख लोक वाराणसीला सकाळच्या विमानाने जात होतो. सकाळी 5:30चं विमान होतं. 7, 7:15 मी उतरल्यानंतर माझ्या बायकोचे माझ्या फोनवरती 16 का 17 मिस कॉल होते. सकाळी 7, 7:30, 7ला तर 16-17 मिस कॉल पाहिल्यानंतर मलाही चिंता झाली. मी विमानातूनच तिला फोन केला. मी म्हटलं काय झालं, तर मला म्हणाली, प्रसाद, आपल्या ऑफिसमध्ये एक मुलगी काम करत होती, तिला कोणीतरी पळवून नेलंय आणि वाराणसीमधल्या एका मंदिरात ती लपली आहे आणि तिचं लव्ह जिहादचं प्रकरण आहे. आता त्या मुलीचं कदाचित नशीब चांगलं असावं की मी वाराणसीत पोचायला, तिने तिला फोन करायला, आणि मग आम्ही तिथे हिंदू वाहिनी सेनेच्या मुलांना संपर्क केला, तिकडच्या गृहमंत्र्यांना संपर्क केला, माझ्याबरोबर काही वरिष्ठ नेते मंडळी होती, त्यांनी संपर्क केल्यानंतर कळल्यानंतर त्या मुलीला आम्ही त्या मंदिरातून मनीषाताई घेतल्यानंतर कळलं की त्या मुलीला 5 ठिकाणी विकलं गेलं होतं आणि ती मुलगी हिंदू होती, मुंबईतली माझ्या सायन विभागात राहणारी मुलगी होती. अशा प्रकारची प्रकरणं जर हे अशा प्रकारे धर्मांतर करून जर होणार असतील तर त्याच्यावरती निश्चितपणे या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. मग चर्चेसाठी रात्रीचे 12 वाजले तरी चालतील, परंतु हे समाजासमोर गेलं पाहिजे की अशा प्रकारचे कांड केले जातात, अशा प्रकारचा जिहाद केला जातो आणि तो जिहाद कुठेतरी थांबवला पाहिजे. आमच्या बंजारा समाजाचा काही एक विशिष्ट समाज आहे, हे म्हणजे आपल्याला माहिती असेल गोर समाज. या लोकांना एवढी गरिबी आहे की त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण नसते, त्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित असतात, घरामध्ये घराची चूल पेटत नाही, त्यांना 5 लाख 10 लाख रुपये देऊन त्यांचं धर्मांतर केलं जातं ख्रिश्चन समाजामध्ये. आमचे हेमंत पाटील ज्या भागातून खासदार म्हणून निवडून यायचे, मला हेमंतजी मी जर चुकत नसेल तर अनेक लोक, हजारो लोक तुमच्या मतदारसंघात त्या समाजात कन्वर्ट झालेली आहेत. आमच्या पालघरमध्ये सावरासाहेबांच्या मतदारसंघात देखील तीच परिस्थिती आहे, वाड्यामध्ये तीच परिस्थिती आहे, वाशिममध्ये तीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी, नुसता मी महाराष्ट्राचं नाव घेत नाही, तर बंजारा समाज संपूर्ण देशामध्ये पसरला आहे. आमचे संजय राठोड साहेब आपल्याला सांगू शकतील याबद्दल, आमचे बाबा महाराज देखील सांगू शकतील की अनेक उदाहरणं आहेत की या समाजाला देखील पैशाच्या नावाखाली धर्मांतर करून, धर्म बदलून त्यांची पिळवणूक केली जाते आणि कालांतराने यांना पैसा येतो कुठून. माननीय मंत्री महोदय, माझं म्हणणं तुम्हाला हे आहे की तुम्ही कायदा करत असताना तो देखील कायदा करा की यांना येणारा ज्या पैशाचं स्रोत आहे, जसं जाकीर नाईकचं स्रोत आम्ही बंद केलं तसे हे येणारे पैसे देखील कुठेतरी बंद केले पाहिजे. ही मागणी मी या सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला करतोय. मग ते पैसे इटलीमधून येतात का, ते पैसे रोममधून येतात का, ते पैसे पाकिस्तानमधून येतात का, ते पैसे इराणमधून येतात का वेटिंगनमधून येतात, हे देखील तुम्हाला पाहायला लागेल. कारण
ह्या पैशाचा स्रोत जोपर्यंत कमी होत नाही, बंद होत नाही, तोपर्यंत सभापती महोदय ह्या प्रकारचे धर्मांतराची प्रकरणं बंद होणार नाहीत. मी तर म्हणतो 7 लाख रुपयाचा दंड हा कमीत कमी दंड आहे. हा दंड उत्तर प्रदेश सारखा सगळ्यात जास्त दंड लावला गेला पाहिजे. 5 वर्षाची शिक्षा देखील कमीत कमी शिक्षा आहे. यांना कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा लावली पाहिजे. कारण तुम्ही हे करत असताना एका समाजाची हत्या करताय, तुम्ही हे करत असताना एका महिलेची हत्या करताय, एका बालिकेची हत्या करताय. हत्येचा जो गुन्हा आहे, जो गुन्हा मकोकाचा गुन्हा आहे, जो गुन्हा पूर्वी टाडाचा गुन्हा होता, अशा प्रकारची कृत्य करत असताना या सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त शिक्षेचा गुन्हा आपण या सभागृहात जाहीर केला पाहिजे. आम्हाला तुमच्या उत्तराची घाई नाही, हे बिल तर पास होईलच. काही लोकांनी खालच्या सभागृहात समर्थन दिलं, वरच्या सभागृहात भाषणं केली. मला पूर्णपणे खात्री आहे हे सभागृह सर्वानुमते हे आपलं बिल मान्य करेल. पण माननीय सभापती महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यामध्ये पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची चर्चा करून याच्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवली गेली पाहिजे. यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीमध्ये गुन्हेगारांना हे घाबरवण्यासाठी नाही तर गुन्हेगारांना थांबवण्यासाठी आम्ही हे करतोय, हे आम्हाला कुठेतरी जनतेला सांगावं लागेल. प्रेम संबंध आणि लग्नाच्या नावाखाली फसवणूक करतात हे मी तर तुम्हाला सांगितलंच. पण सभापती महोदय, कायदा आणि सुव्यवस्था जर आम्हाला कुठेतरी सुधारवायची असेल आणि स्वतः कायदा हातात घेऊन आम करे सो कायदा, आम्ही आमची लोकसंख्या वाढली म्हणजे आम्ही करू ते आम्हाला मान्य आहे आणि फिर कैसे लगा असं बोलून या सभागृहात चालणार नाही, या राज्यात देशात चालणार नाही. मग आम्ही पूरे शहर का रंग बदल देंगे. शहर के रंग बदलने के लिए हमने चूड़ियां नहीं पहनी है. ये हिंदुस्तान छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज का हिंदुस्तान है. ये हिंदुस्तान भगवा हिंदुस्तान है और ये हिंदुस्तान भगवा ही रहेगा. फिर भाजी का कलर हरा होगा तो भाजी को भगवा करके खाएंगे, लेकिन ये भाजी भगवी होगी. त्यामुळे आम्हाला कोणी बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. सभापती महोदय, आम्ही गाजराची भाजी खाऊ, आम्ही टोमॅटोची भाजी खाऊ. आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण रंगात यायला लागल्या. आम्ही भोपळी मिरच्या भगव्या करू, भोपळा आम्ही खाऊ, आम्ही काकड्या हिरव्या करू, परंतु आम्ही भगवे करू आणि मग ते खाऊ. त्याच्यामुळे सभापती महोदय, माझ्या भाषणाचं गांभीर्य जरा घालवत आहेत. तुमचं भाषण रंगात आलंय म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देतात भाषण करायला. सभापती महोदय, बोला, तुम्ही बोला. सांगण्याच्या मागचं तुम्ही तिकडे सभागृहात सभापती महोदय तुम्ही सभागृहात नव्हतात तर आमचे मित्र अमोल मिटकरींनी एक शायरी मारली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, कल ये भाजी अगर हारी होगी तो वो क्या मुसलमानों की होगी, तो हिंदू क्या खाएगा, गाजर और टमाटा खाएगा. म्हणून मी म्हटलं की आम्ही गाजर टमाटे खाऊ आणि भाजी देखील आता नवीन नवीन तंत्रज्ञान येते, यायला विचारू बाबा की पालक भगवा कसा करायचा, आम्ही भगवा पालक खाऊ. त्याच्यामुळे हा जोक पार्ट. परंतु जे मिटकरी साहेबांनी सांगितलं त्याच्यावरती बरेच लोक खुश झाले की गाय हिंदू की तो बकरा बोले मुसलमानों का, हा तो भगवा बकरा भी बना लेंगे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे सभापती महोदय. आम्ही हे राष्ट्र हिंदू आहे, हा महाराष्ट्र हिंदूंचा आहे आणि हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे. त्यामुळे हे भगवा हारा करेंगे, ये करेंगे आम्ही मान्य करून घेणार नाही, खपवणार नाही. आणि हे सभागृहात नाही, सभागृहाच्या बाहेर देखील सभापती महोदय आम्ही सांगतो. अनेक ठिकाणी अनधिकृत मस्जिदीचं काम चालतं, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं चालतात. या सभागृहात मी अनेक वेळा रेव्हेन्यू मिनिस्टर, आमच्या महसूल मंत्र्यांसमोर बोललोय की मुंबई सारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अनधिकृत प्रार्थना स्थळांचं विकसित केली जात आहेत आणि त्या प्रार्थना स्थळातून तुम्ही करता काय, निश्चितपणे तुमचं तिकडनं चालतं काय, याचा देखील माननीय मंत्री महोदय आपण एक टास्क फोर्स लावून त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे हे करत असताना ह्याच ठिकाणी, ह्याच प्रार्थना स्थळांमध्ये लव जिहाद सारखी प्रकरणं केली जातात, लँड जिहाद सारखी प्रकरणं केली जातात आणि त्याच्यातूनच हा धर्मांतरांचा विषय पुढे येतो आणि आमच्या गोर गरीब जनतेला फसवण्याचं काम सभापती महोदय केलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंबकम आपल्याला शिकवतं, परंतु धर्माचा सन्मान करणारे आणि विविधतेत एकता मानणारे आपलं राष्ट्र आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीने कधी बळजबरी शिकवली नाही. पण जर कोणी बळजबरी करायला आमच्यावर आला तर ती कधी बळजबरी आम्ही कधी खपवून घेतली नाही. हा देखील
हिंदूंचा इतिहास अनेक वर्षाचा आहे, ज्याला इसवी सन नाही आहे. हे धर्माच्या गोष्टी सभापती महोदय आम्हाला सांगतात. यांच्या धर्माला इसवी सन आहे. यांचा धर्म कोणी स्थापन केला हे माहिती आहे. आमचा हिंदू धर्म कोणी स्थापन केला हे या जगामध्ये कोण सांगू शकतं का? बघा, आम्ही संस्कृतमध्ये आणि आम्ही ज्या आमच्या पुराणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याचंच संशोधन करून नंतर त्याला वेगवेगळी नावं देऊन आमच्यासमोर ठेवली गेली. आज कालांतराने एआयच्या युगामध्ये आमच्याकडे हजारो वर्षापूर्वी महाभारतात, रामायणात आणि पार त्याच्यापूर्वी झालेल्या गोष्टी, घडलेल्या गोष्टी आज आम्हाला कळत आहेत की आमच्याच गोष्टीची कॉपी कॅट करून आम्हाला पुन्हा कुठल्या तरी सायंटिस्टचं नाव देऊन सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे हिंदू धर्माला इसवी सन नाही आणि या संस्कृतीला इसवी सन नाही. त्यामुळे आम्हाला कोण बदलू शकतो, आम्हाला कोण वाट लावू शकतो याचा विचारच कधी कोण करू शकणार नाही. आणि विचार करायला गेला तर त्याचा विल्हेवाट लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी अनिल परब देखील माझ्याबरोबर उभे राहतील याची मला खात्री आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, आपल्या देशात, आपल्या रामाच्या राज्यात, आपल्या देशात राम मंदिराच्या लढाईसाठी आपल्याला 505 वर्ष लढावं लागलं. सभापती महोदय, आम्ही बाबरानी हल्ले केले, मुघलांनी हल्ले केले, आदिलशहानी हल्ले केले आणि आमची मंदिरं तोडली आहे. इतिहासात आम्ही वाचलं. परंतु 505 वर्षाच्या इतिहासानंतर आम्हाला आमचं स्वतःचं रामाचं मंदिर उभं करताना देखील 505 वर्षाचा संघर्ष करावा लागला. अनेक हजारो लोकांना त्यामध्ये बलिदान द्यावं लागलं. ही देखील एक खेदजनक गोष्ट मी आज या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो. पण हे करत असताना मी आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी असतील, जी रथयात्रा काढली ते अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, अटलजी अडवाणीजी असतील, यांचं देखील मनापासून या सभागृहात मी अभिनंदन करणार आहे की जो संघर्ष शिवसेना प्रमुखांच्या साथीने आम्ही बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत जो सुरू केला, तिथे आज ज्या रामलल्लाची मूर्ती होती त्या ठिकाणी आज भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहिलं. आणि जिथे रामलल्लाचा जन्म झाला तिथे देखील आता एक सुंदरसं मंदिर उभं राहतं, याचा देखील आम्हाला आनंद आहे. आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो. कदाचित काही मतभिन्नता असेल, पण हिंदुत्वाचा जेव्हा विषय येतो, हिंदुत्वाच्या रक्षणाचा विषय येतो, त्या सभागृहातला एकही व्यक्ती आपल्या रक्षणाच्या पलीकडे जाऊन, हिंदूंच्या रक्षणाच्या पलीकडे जाऊन कधी या सभागृहाच्या वेगळी भूमिका घेणार नाही, हे मी तुम्हाला फार ठासून सांगतो. आपण पाकिस्तानमध्ये जेव्हा आपली फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये 22% लोक हे हिंदू होते. आजची परिस्थिती परिणयाची तुम्ही पाहिली तर 2% फक्त हिंदू राहिलेत. मग 20% हिंदू गेले कुठे? याचा कोण कधीतरी विचार करणार आहे का की ते 20% लोक हिंदुस्थानात आले का बाकीच्या देशात गेले? मग या 20% लोकांची कत्तल केली गेली का? हा देखील विचार करण्यासारखा विषय. आणि मग आम्ही इथे सर्व धर्म समभाव पाळायचा आणि तिथे असलेल्या आमच्या हिंदूंची कत्तल केली जाईल आणि त्यांना त्या देशातून बाहेर काढलं जाईल, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. अशाच पद्धतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये देखील हिंदूंना पलायन करायला लावत आहे. आत्ताची सध्याचीच गोष्ट आहे, हिंदूंना पकडून मारण्याचं काम या पश्चिम बंगालमध्ये केलं आणि तरी आम्ही सगळे शांत बसलो. भारतातच मेघालय, त्रिपुरा, आसाम, मणिपूरमध्ये 1996 पासून अस्थिर परिस्थिती होती. हिंदूची स्थिती अतिशय बिकट होती. तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश राज्यामध्ये गावागावामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र आहे तिथे हिंदूंचं धर्मांतरण होत होतं, हिंदूंची संख्या कमी होत होती. आणि या माध्यमातून आज देशामध्ये जवळजवळ 10 का 11 राज्यांनी हा हिंदू धर्माचा जो कायदा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक ज्या पद्धतीत आणलं तसं धर्म विधेयक आणण्याचं काम केलं. आणि त्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या सभागृहाचं मी मनापासून यादीकडे सभापतीमध्ये अभिनंदन करणार आहे. धर्मांतरा विषय समोर आला की हिंदू धर्मातून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात धर्मांतर होताना दिसते, पण धर्मातून हिंदू धर्मात जबरदस्ती होणारे धर्मांतर आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही, कारण हे प्रकारच मुळे होत नाही. आमच्या हिंदू धर्मात कुठल्या बाकीच्या धर्माचा माणूस हिंदू धर्मात येत नाही. उद्या जसं आमच्या एका सदस्यांनी सांगितलं की फार मोठ्या मनाने दुसऱ्या धर्मात देखील लग्न केलं पाहिजे. माननीय मंत्री महोदय, एखाद्या दुसऱ्या धर्मातली मुलगी जेव्हा आपण हिंदू धर्मात लग्न करून आणतो तेव्हा तिचा धर्म बदलत नाही. तर अनेकदा असं होतं की तुम्ही ख्रिश्चन समाजात लग्न करून गेलात तर तो मुलगा धर्म बदलून ख्रिश्चन होतो, पण ती मुलगी हिंदू व्हायला मागत नाही, कारण त्यांच्या धर्मामध्ये ती मान्यता नाही. एवढे ते कणखर कठोर पद्धतीमध्ये त्यांच्या धर्माचं पालन करतात.
आणि मग आम्ही कुठे कमी पडतो? तर आम्ही एकतेमध्ये कमी पडतो, आम्ही एकतेतून संघर्ष करण्यामध्ये कमी करतो. म्हणून हा धर्मांतराचा कायदा घेऊन जात असताना अतिशय कठोरपणे या कायद्याचं आपण समर्थन केलं पाहिजे. सभापती महोदय, हा माझं म्हणणं आहे. या देशात प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि धर्मांतर हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. सभापती महोदय, चंगू नावाच्या एका बाबाचं नाव ऐकलं आपण सभापती महोदय, बातम्यांमध्ये देखील दाखवलं गेलं होतं. तो काय करत होता? तो म्हणे हिंदूंना वाचवत होता, पण प्रत्यक्षात तो काय करत होता? हा चांगूर बाबा आला आणि 4000 हिंदूंना मुसलमान करून गेला. हे देखील या भारतातला इतिहास आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बाबा ढोंगी लोक जे येतात त्यांना तात्काळ पकडून त्यांना देखील मकोकासारखा कायदा लागून जेलमध्ये टाकलं पाहिजे. ही माननीय मंत्री महोदय मी तुम्हाला मागणी करतोय. आम्ही जर हिंदूंना वाचवले तर आम्ही देशद्रोही ठरतो. आमच्यावरती देखील गुन्हे दाखल केले. लव जिहादच्या प्रकरणात आम्ही भांडायला जायचो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे, आम्हाला धमकी दिले जायचे. पण आम्ही क्या हम डरने वालों में से नहीं थे मंत्री महोदय. संघर्ष के साथ संघर्ष करने वाले हम कार्यकर्ता है. तो हम डरे नहीं, हम डट के लढे. आणि त्यामुळे 29 मुलींना वाचवण्याचं काम आम्ही करू शकलो. या सभागृहात मी सांगतो सभापती महोदय, आम्ही धमक्यांना घाबरत नाही आणि धमक्यांना घाबरणार देखील नाही. आम्ही दंगे पसरवणारे ठरतो, आम्ही दुपट्टी भूमिका घेणारे ठरतो, अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप केले जातात. पण शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, आपल्या धर्माचा अभिमान बाळगा, परंतु इतरांच्या धर्माचा अपमान करू नका. सक्तीचं धर्मांतर तर अजिबात नको. आपल्या श्रद्धेवर ठाम राहा, परंतु कोणावरही ती लादू नका. धर्मांतरे स्वेच्छेने असावे, सक्तीने नसावे. इतरांना त्रास होणार नाही, समाजात सौहार्द राहील याची काळजी घेणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे बहुमताने नव्हे तर एकमताने या सभागृहात पारित झाले पाहिजे, असं मी सर्वच या सभागृहातील सदस्यांना विनंती करतो. सभापती महोदय, या बिलाला मी पूर्णपणे माझा पाठिंबा देतो आणि उरली तर भगवी भाजी मिळाली तर तुम्हाला निश्चित पाठवतो. एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यंकर जी.